हॅलो. आज मला ना तुम्हाला खास ही सुपारी दाखवायची आहे म्हणून हा व्हिडिओ केला. हे बघा, ही आजच सकाळी ना झाडावरनं पडली होती सुपारी. किती सुंदर आहे बघा त्याचा रंग. ही सुपारी ओली आहे. ह्या झाडाला पण ना असं कणीस येतं. कणसाच्या आतनं अशा मग छोटे छोटे असं सुपाऱ्यांचे घड लागतात आणि ते असे बाहेर दिसायला लागतात आणि त्या तयार झाल्या की आपोआप खाली पडतात. मग मी गोळा करून ठेवते. ही ओली आहे सुपारी. ही जर आता आपण सोलली ना तर आतमध्ये जी सुपारी असते, हा कसा रोठा आहे तसं नाही होणार. ती कडक नसणार, की आतमध्ये मऊ सुपारी असते. आणि ती वाळली म्हणजे उन्हात वाळवायची. वाळली की अशी सुपारी ब्राऊन रंगाची अशी होते. हे बघा, अशी होते सुपारी. मग ही सोलली की ह्याच्या आतमध्ये आपल्याला अशी सुपारी मिळते. त्यामुळे ही सुपारी जरी ओली असली तरी ही वाळवावी लागते. नंतर ही सोलल्यानंतर अशी निघते. आता ही सुपारी बघा किती मोठी आहे. बाहेरनं आपण विकत आणतो एवढ्याशा 5-5 रुपयाला, ज्या देवासाठी 5 रुपये 7 रुपयाला मिळतात, त्या किती छोट्या छोट्या असतात. आता ह्या कोकणातल्या आहेत सुपारी. ही तिकडची आहे, माझ्या आजोळची आहे. तर ती तशीच तिकडनं झाडं आणून लावली होती, त्यामुळे त्याच्या सुपाऱ्या पण खूप छान येतात. मला तुम्हाला ही ओली सुपारी दाखवायची होती. मला कणसाचा फोटो काढता आला नाही कारण ते खूप उंच आहे झाड, पण म्हणून मी तुम्हाला ही ओली सुपारी दाखवण्यासाठी आजचा व्हिडिओ केला. कशी वाटते तुम्हाला? आवडली का? रंग किती सुंदर आहे बघा. चलो, बाय.